जय श्रीकृष्ण. वेलकम टू वर्षाज किचन आहे. आता हे बघा, आजची ही जी भाजी आहे ही आहे दही भेंडी. एकदम मस्त अशा पद्धतीने जर आपण दही भेंडी केली तर घरातले सगळेजण बोटं चाटत खातील, इतकी मस्त होते. आणि विशेष म्हणजे अजिबात चिकट होणार नाही. छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. आणि या चॅनलवर जर नवीन आला असेल तर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मस्त अशी कमेंट देखील करा. जेवढी छान भाजी दिसते तेवढीच करायला खूप सोपी आहे, झटपट तयार होईल. तर सगळ्यात अगोदर इथे भेंड्या घ्यायच्या, जेवढ्या तुम्हाला लागतील आवश्यकतेनुसार. इथे मी 1 पाव भेंडी घेतली होती. स्वच्छ धुवून रुमालाने पुसून नंतर अशा पद्धतीने गोल गोल कट करून घेतले. तुम्हाला याचे आडवे उभे काप मोठाले जर करायचे असले तरीही करू शकता. मी इथे छोटे छोटे काप केले. एका कढईमध्ये 2-3 चमचे तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जी कट केलेली भेंडी आहे ना ती टाकायची. भेंडी खायला खूप पौष्टिक आहे, अप्रतिम आहे. त्याच्यामुळं भेंडीची अशा पद्धतीची भाजी आपण एकदा नक्की ट्राय करायला पाहायला पाहिजे. ढाबा स्टाईल आहे, रेस्टॉरंट स्टाईल आहे. तुम्ही जर दही भेंडी अशा पद्धतीने जर करून बघितली तर नक्कीच छान होणार आहे. आता हे मस्त परतून घ्यायचं तेलामध्ये. वरतून त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. मस्त चवीपुरतं मीठ आत्ताच टाकून घ्यायचं आणि अर्धा चमचा हळदसुद्धा टाकायची आहे. आणि हळद टाकल्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचं. आता भेंडी तेलामध्ये फ्राय केली ना, इतकी शॅलो फ्राय केली, आपण डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता तुम्ही, पण शॅलो फ्राय केली तरीही चालतं, ऑइल कमी लागतं. अशा पद्धतीने फ्राय करून घेतली. आणि ती फ्राय होत असताना मी इकडे काय केलं, एक अर्धी वाटी दही घेतलं, काही मसाले घेतले. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. कांदा लसूण मसाला अवश्य वापरा. आता हे सगळं आपल्याला अर्धी वाटी दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. दही जास्त आंबटही नको, मस्त आपण जे नेहमी दही जे मलाईवालं दही वापरतो तेच दही मी इथे यूज केलेलं आहे. सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकून ते व्यवस्थित मिक्स करून ठेवायचे आहे. आता आपली भाजी बघा, पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे भाजी करायला एकदम झटपट होते. अशी तयारी जर करून ठेवली अगोदर तर. इकडे आपली भेंडी व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तर ही भेंडी आता एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि नंतर त्याच कढईमध्ये परत थोडंसं 2 चमचे तेल घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये राई जिरं आपल्या याचा मस्त साधा तडका द्यायचा छानपैकी. मोहरी जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये मी इथे 1 तेजपान वापरलेलं आहे. तेजपान, त्याच्यानंतर 2 कांदे कट करून घेतले होते मी, बारीक असे कांदे कट करून घेतले होते. मस्त लागते ह्या भाजीमध्ये. आणि तुम्ही ही भेंडीची भाजी अशी करता का ते मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. नंतर 1 मिरची, हिरवी मिरची कट केलेली टाकलेली आहे. आता कांदा आणि मिरची व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. काय आहे ना, मिरची आणि कांदा परतायला थोडासा वेळ लागतो, म्हणून कांदा आणि मिरची व्यवस्थित परतून घ्यायची. नंतर सोबतच मी इथे आलं लसूण पेस्ट करून घेतली होती, तीसुद्धा टाकून दिलेली आहे. आलं लसणाची पेस्ट टाका 1 चमचा आणि व्यवस्थित परतून घ्या. आता आपण जे दह्यामध्ये हे व्यवस्थित भाजलं ना की नंतर मग याच्यामध्ये आपण जे दह्यामध्ये मसाले मिक्स करून ठेवले होते ते सगळे याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अप्रतिम लागते खरंच. या पद्धतीने जर तुम्ही दही भेंडी केली तर खूप छान लागते. आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मसाले जळता कामा नये, गॅसची फ्लेम कमी ठेवायची जेणेकरून आपले मसाले जळणार नाही. आणि व्यवस्थित मध्यम गॅसवर मसाले जर भाजले ना त्याची टेस्ट जी आहे ती पूर्ण भाजीमध्ये उतरते, म्हणून गॅसची फ्लेम कधी कमी ठेवायची. आता मस्त तेल सुटलं की असं तेल सुटलं की आपण जी भेंडी फ्राय करून ठेवली होती ती भेंडी त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता तुम्ही पाहता अजिबात चिकट होणार नाही. आणि विशेष म्हणजे भेंडी चिकट होऊ नये म्हणून काय वापरायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करायचं, म्हणजे भेंडी पूर्ण त्या मसाल्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. आता ज्या वाटीमध्ये आपण दही मिक्स केलं होतं ना त्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणीसुद्धा वापरलेलं आहे. अर्धी वाटीच वापरायचं, जास्त नाही, कारण ही सुकी बनवायची होती आपल्याला, म्हणून ते अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकण्याची गरज नाही, कारण आपण भेंडी शिजवतानाच मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे इथे मीठ पुरेसं होतं. आता बघा, भेंडी चिकट होऊ नये म्हणून इथे मी अर्धं लिंबू पिळून टाकत आहे. तुम्ही अर्ध्याला कमी टाकलं तरी चालतं, कारण दही जर आंबट असेल ना तर जास्त भाजी आंबट होईल, म्हणून इथे मी जे लिंबू आहे ना ते
अर्ध्याला कमी पिळून टाकलेला आहे, म्हणजे भाजी आपली चिकट होता कामा नये. मसाला भेंडी बनवत असताना, काहीही बनवत असताना लिंबू जे आहे, भेंडीची भाजी बनवत असताना त्याच्यामध्ये अर्धे लिंबू जर टाकले ना तर भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही. आता एक 5 मिनटं होऊ द्यायची. 5 मिनटानंतर बघू शकता आपली भाजी मस्त तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये सर्व करा. बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही, खायला तेवढीच अप्रतिम झाली होती जेवढी दिसायला अप्रतिम झालेली आहे. ही आपण पराठ्यासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतो आणि टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो. इतकी अप्रतिम होते आणि खायला तेवढीच छान. तर अशा छान छान रेसिपीसाठी हे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण सर्व केल्यानंतर वरतून कोथिंबीर टाका आणि छान गार्निश करा. तर तुम्हाला ही माझी भेंडीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. थँक्यू. बाय. जय श्रीकृष्ण.